श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, रोज दिवसातून एकदा तरी स्वामी समर्थांचे नामस्मरण करत जा. स्वामी समर्थांच्या नामामध्ये एक वेगळी शक्ती आहे. आपण जेव्हा स्वामी समर्थांचे नाव घेतो तेव्हा आपल्यासोबत सर्व काही हे चांगलेच घडते. स्वामींच्या नामस्मरणाने आपल्यासोबत कधीही कोणतीच वाईट गोष्टही घडत नाही. स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. म्हणून आपण दिवसातून एकदा तरी जमेल तसे स्वामी समर्थांचे नामस्मरण हे करायलाच पाहिजे. स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहतील. आपल्यावरती येणारे प्रत्येक संकट हे स्वामी नष्ट करून टाकतील. त्यामुळे स्वामींची आठवण करून बोला श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा जोरात बोला स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला कारण तुम्ही स्वतः स्वामी भक्त आहात. स्वामींची ही इच्छा आहे की आजचा हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकावा. तुम्ही जर का स्वामी भक्तांना मानत असाल, स्वामींचा आशीर्वाद जर का तुम्हाला हवा असेल तर आत्ता लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामींचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी ठामपणे राहील. स्वामी म्हणतात, दिवा जळताना तो स्वतः चटके खात असतो, पण दुसऱ्यांना मात्र तो उजेड देत असतो. दिवा स्वतः दुसऱ्यांना प्रकाश देत असतो, मात्र तो स्वतः अंधारातच असतो. तसेच काही माणसे ही अशीच चांगली असतात. त्यांच्यावर दुसऱ्याने कितीही मोठा अन्याय केला, त्यांना त्रास दिला, तरीही त्यांच्या मनात दुसऱ्यांविषयी नेहमी प्रेम व सद्भावनाच असतात. ते कधीही दुसऱ्याविषयी वाईट विचार हा करत नाहीत. भले दुसरे त्यांना कितीही त्रास देऊ द्यात, तरीही ते दुसऱ्याचं कधीही वाईट चिंतत नाहीत. स्वामी म्हणतात, कोणी आपल्याशी कसे वागावे हे आपल्या हातात नसतं. उलट आपण इतरांशी कसे वागतो हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असते. स्वामी म्हणतात, आपला जन्म व मृत्यू या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात. ज्या गोष्टींचा आपण अहंकार करतो, ज्या पैशांचा आपण अहंकार करतो, तो कायमच आपल्यासोबत असेलच असे नाही. जेव्हा आपली वेळ ही चांगली असते तेव्हा आपल्यासोबत सर्वजण असतात, पण जेव्हा आपली वाईट वेळ ही चालू असते तेव्हा आपल्याबरोबर कोणीही नसते. त्यामुळे आयुष्यात प्रत्येक क्षणाला आनंदाने स्वीकारा. कधी चांगला दिवस तर कधी वाईट दिवस येईल. या दोन्ही दिवसाला आनंदाने सामोरे जा. कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. स्वामी म्हणतात, आपल्या स्वतःविषयी आपण सकारात्मक विचार करायला हवा. आपण स्वतःचा कधीही आदर करत नाही. अनेकदा आपण आपल्याला गृहीत धरतो, त्यामुळे इतर लोकही आपल्याला गृहीत धरायला लागतात. कोणत्याही गोष्टी करताना ते लोक आपल्याला गरजेपुरताच आपला विचार करतात. आपल्याला ते प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीत गृहीत धरू लागतात. त्यामुळे आपले असणे हे इतरांना अधोरेखित करायचे असेल तर आपण सर्वात आधी स्वतःबद्दल सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे. आपण जेव्हा आपल्याविषयी आदर करू लागतो तेव्हाच लोक आपला आदर करतील. स्वामी म्हणतात, जीवनात कोणतीही वेळ येऊ द्यात, पण हसणं कधीही विसरू नकात. आयुष्यात कितीही मोठी संकटे येऊ द्यात, लढणे थांबवू नका. पडलात तरी चालणे थांबवू नकात. श्री स्वामी समर्थ.